पुढे पावसाची बातमी आपण पाहतोय तर हवामान विभागाने मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील अनेक भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय। 2 दिवसांनंतर पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यात मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक आहे। मराठवाड्याच्या 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचं कळतंय। परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर राज्यात सर्वदूर पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नद्यांना पूर आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तर नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय। पैनगंगा नदीला पूर आलाय आणि या नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा हा प्रचंड वेगाने प्रवाहित झाला असून सहस्त्रकुंड धबधब्याने अक्राळ विक्राळ रूप घेतलंय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीशी अशीच परिस्थिती आहे। जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं चांगलीच हजेरी लावली। सर्वच ठिकाणी छोटे मोठे नदीनाले जे आहेत ते देखील तुडुंब भरून वाहू लागलेत। त्यामुळे अनेक प्रकल्प हे तुडुंब भरलेत। या पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय। तर अनेक शेतकऱ्यांची पिकं देखील वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्याचबरोबर अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय। तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला। यामुळे चौगाव या गावाजवळ असलेला एक लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून मोठ्या प्रमाणात या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। दरम्यान चौगाव या गावाला पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय। गावातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर जळगावातील बोदवड तालुक्यामध्ये भानखेडा इथला नागरतास हा जो तलाव आहे तो 8 वर्षांनंतर प्रथमच पूर्ण क्षमतेने भरलाय। मुसळधार पावसामुळे तलावामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओसंडून वाहू लागलाय। तर बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। धरणातील पाणीसाठा 52.35% पोहोचलाय। आजही पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाणीसाठा हा आज दिवसभर 60% जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आपण जळगावमधली स्थिती पाहूया। जळगाव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीला अचानक पूर आलाय। त्यामुळे नदीकाठावरील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाली। अनेकांची दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालंय। नदीपात्रातील अतिक्रमण हे प्रवाहाला अडथळा ठरत असल्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी मागणी यावेळेस जोर धरतीये। तर लोक कधी कधी आपल्या प्राणाची पर्वा न करता प्रवास करत असतात, जे बहुतांश वेळा लोकांच्या जीवावर बेततं तर कोणी गंभीर जखमी होतं। असाच एक प्रकार वाशिममध्ये समोर आलाय। इथं एक बाईक चालक स्टंटबाजी करत नदीच्या प्रवाहातून जातोय। नदीला पूर आला होता त्यावेळेस लोक पाणी ओसरण्याची वाट पाहत रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी होती। पण यातच एक दुचाकीस्वार स्टंटबाजी करत पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतो। त्याच वेळेस पाण्याचा प्रवाह वाढतो आणि त्यामुळे त्याची जी गाडी आहे ती पुलाच्या कडेला जाते आणि तो थेट पाण्यामध्ये पडतो। नदी फार खोल नसल्यामुळे तरुण पाण्यामध्ये उभा राहतोय, पण तो त्यावेळेस आपली गाडी वाचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढतो आणि त्याच्या बाईकसह तोही पाण्याने पुढे ढकलला जात असल्याची ही जी दृश्य आहेत ती आपण पाहू शकतोय। पुढे आपण जातोय अकोल्यामध्ये। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत। दरम्यान पातूरमध्ये बोर्डी नदीत एक दारुडा स्टंटबाजी करत असल्याचं पाहायला मिळालं। हा व्यक्ती जसजसा पुढे सरकत होता तसतसा त्याचा तोल जात होता। दारुड्याचा हा थरार पाहून अनेकांचा जीव टांगणीला लागला होता। त्याच्या या स्टंटबाजीनं नदीपात्रालगतच्या लोकांच्या अंगावर काटा आला। यावेळेस एका व्यक्तीनं स्वतःच्या प्राणाची बाजी लावून पाण्यामध्ये उतरून या दारुड्याला बाहेर काढलंय। खुलताबादमधल्या बाजार सावंगी या इथं दवाखान्यामध्ये जाणारे 2 युवक धान नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्यामुळे मोटरसायकलसह वाहून गेल्याचं पाहायला मिळालं। यावेळेस ग्रामस्थांनी प्रसंग अवधान राखून अवघ्या काही अंतरावर वाहून जाणाऱ्या या दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढले। बाईक पुरात वाहून गेली, मात्र दोघांचेही प्राण वाचल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। धान नदीला पावसामुळे पूर आला होता। चालकाला पुलावरून
वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही बाईक तशीच पुढे सरकत गेली। मात्र अचानक पाण्याचा वेग वाढल्यामुळे बाईक पाण्याच्या वेगाने पुलावरून खाली जाऊ लागली। यावेळेस दोघांनी खाली उतरत बाईक पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून पकडून तिला ठेवलं होतं, परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बाईकसह दोघंही पुढे सरकत होते। पुढे आपण जातोय तेलंगणामध्ये। तेलंगणाच्या नागर कुर्नूल जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने नदीला पूर आल्याचं पाहायला मिळतंय। पुरात एक माणूस बुडाला होता, त्यावेळेस 2 शौर्यवान पोलिसांनी त्याला वाचवल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। साचलेल्या पाण्यामध्ये एक माणूस बुडत होता, ते पाहून 2 पोलिसांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले। तेलंगणाचे पोलीस महासंचालक डीजीपी जितेंद्र आणि पोलीस अधीक्षक यांनी वैयक्तिकरित्या या कॉन्स्टेबलचं कौतुक केलंय। पुढे हिंगोलीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। या पूरपरिस्थितीमुळे शेत पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। जवळपास 70% क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे करून 100% मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीषा खरात यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार केलाय। या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। मी सध्या सोडेगाव हारवाडी शिवारामध्ये आहे आणि आपण बघतोय की या पावसामुळे जे आहे ते अनेक शेतांमध्ये पाणी घुसलं आहे। ओढ्या नाल्यांचं पाणी घुसल्यामुळे जे महत्त्वाचे पीक आहे सोयाबीन, या सोयाबीनसह हळद असेल, कापूस असेल, या देखील पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। या सोयाबीनच्या पिकामध्ये अजून पाणी साचलं आहे आणि हवामान खात्यानं पुन्हा एकदा 2 ते 3 दिवस पावसाचा इशारा दिलाय। म्हणजे ऑलरेडी हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसात एवढं नुकसान झालंय आणि परत जर पुन्हा पाऊस असा सुरू राहिला तर आणखी शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत या भागातील शेतकरी आहेत। दादा मला सांगा, थोड्याच वेळापूर्वी पालकमंत्र्यांनी या सगळ्या नुकसानीची पाहणी केली, काय आपण त्यांना सांगितलं, काय मागणी आहे सरकारकडे? आमची शेतकऱ्याची एकच मागणी आहे। आज बियाणं खत एवढं महाग झालेलं आहे आणि त्याचा जे शेतकऱ्यानं कष्ट करून जे पेरणी केलेली आहे ते हातातोंडाशी आलेला घास आज शेतकऱ्याचा गेलेला आहे। पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। शासनानं पाहणी केली, पंचनामे न करता आमची विनंती राहील की सरसगट 100% लोकांना शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे अशी मागणी राहील आमची शेतकऱ्याची। 100% मोबदला मिळाला पाहिजे। त्याच्यात जनावरं दगावलीत, काही माणसं बिमार पडलेत। आज रस्ता नाही, हॉस्पिटलला जायसाठी कुठून जायचं, कळमनुरी हिंगोलीचा मार्ग बंद झालेला आहे आमचा। त्याच्यासाठी शासनानं तातडीनं जास्तीत जास्त लवकरात लवकर जेवढी सहकार्य करता येईल शेतकऱ्याचं तेवढं करावं अशी आमची मागणी राहील शेतकऱ्याची। ओला दुष्काळ जाहीर करावा या ठिकाणी। आणखी पावसाचं सांगितलेले, आणखी पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे जे गेलेले जे राहिलेले ते पण जाण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी शासनाने लवकर तातडीनं लगेच पंचनामे न करता तात्काळ त्यांनी आपल्याला शेतकऱ्याला मोबदला द्यावा अशी विनंती करतो। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करावा, 100% शेतकऱ्यांना मदत करावी अशी आर्त अपेक्षा जी आहे त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, सोडेगाव हारवाडी, हिंगोली। तर मराठवाडा वगळता उर्वरित राज्यातील धरणं ही काठोकाठ भरली आहेत। राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा 2997 प्रकल्पांमधील पाणीसाठा हा साधारण 79.92% गेलाय। पुणे विभागातील 720 प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 89.99% गेलाय। विदर्भात सुरुवातीला पावसानं ओढ दिली, पण जून अखेरीपासून ते ऑगस्ट अखेरपर्यंत सर्वदूर दमदार पाऊस झाल्यामुळे विदर्भातील धरणं जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत। नागपूर विभागातील 383 प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 81.68% गेलाय। अमरावती विभागातील 264 प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 78.61% गेलाय। नाशिक विभागामध्ये जुलै ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे 537 धरणं प्रकल्पांमध्ये ही 74.91% पाणीसाठा झालाय। कोकण विभागातील धरणं ही ऑगस्टच्या सुरुवातीलाच भरली आहेत। 173 प्रकल्पांमध्ये साधारण 93.1% पाणीसाठा आता आहे। पुढे मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येते। जुलै महिन्यातील दमदार पाऊस आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये आता वाढ झाली आहे। 7 धरणात मिळून 97% पाणीसाठा हा जमा झालाय। त्यामुळे वर्षभराची पाणी चिंता यंदा मिटली आहे। अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या 7ही धरणातील पाणीसाठा हा 96% झाला।
पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी सर्व जलाशय यंदा 95% भरली आहेत। मुंबईच्या हद्दीतील विहार, तुळशी या जलाशयांबरोबरच भातसा आणि अप्पर वैतरणा ही 2 मोठी धरणं काठोकाठ भरल्यामुळे यंदा जलाशयामध्ये पाण्याची तूट नाहीये।